आलो होतो भावना शेवट फक्त माईक माझा हाय ओके माईक खरं जरा सर्दीमुळे का नाही घसा बसलाय त्यामुळे जरा असं बोंबा बोंब झाल्या. खरं आवाज हा मनाला शांती देणार का आवाज मनाला शांती देणार का भावनो. वायझर मधनं असं वारा आत आल्यासारखं वाटायला मला कारण मगाशी मी वाईट चेक केलं जरा काय साऊंडचं म्हणजे मोबाईलवर ट्विट 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 म्हणजे असं काहीतरी धडकेला आवाज आलता. हे आपलं उडी काढली की नाही कारण आपल्याकडे अजून जॅकेट नाही आहे. उडी काढली की नाही ते उडीचा द्वारा की ते हेल्मेटला वाजायला धडकालता त्यामुळे त्याचा आवाज आलता. बाकीचा काय विषय नाही. तर आता पहिला स्टॉप जो आम्ही घेणार आहे भावना तो हा आमचा किनी टोल नाका. कारण तिथनं डायरेक्ट निघल्यानंतर आम्ही आता किनी टोल नाक्याला थांबणार आहे. तिथनं आता बाकी आता सगळेजण आले आहेत. रचित एक आणि आपल्या पंढरपूर जे ऋषी आला तर ते तिकडनं येणार आहेत साताऱ्याकडून येणार आहेत कारण त्यांना पंढरपूरकडनं वाशी का वाई कुठलं आहे तिकडून त्यांना जवळ पडते त्यामुळे त्यांनी त्या बाजूने येणार आहेत. मग आम्ही इकडनं निघालो आता आणि तसं बघायला गेलं तर वाजल्यात 10:30 निवांतच निघले काय गडबड नाही आहे त्यामुळं. आवाजावर एवढं रिॲक्शन आले की नाही भावनो विचारू नका असलेलं खतरनाक रिॲक्शन आले. शेवट म्हणजे शेवट. खतरनाक मध्ये रिॲक्शन आले खतरनाक मध्ये. आता पूर्ण सिटीला रिॲक्शन घेऊया. फक्त काय विषय आपण वडगाव मध्ये आहे आणि वडगाव मध्ये पोलीस लई आहेत स्ट्रिक्ट आहेत. इंग्लिश शब्द बोलायला नको लई स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे की नाही जरा सावकाश जायला लागणार आहे. त्यात इलेक्शन चालू आहे त्यामुळे सगळी बोंबा बोंब काय आता बोलायचं त्या इलेक्शनला. त्या इलेक्शनमुळे तर गोव्याला होतं इलेक्शन गोव्याला होतं जरा समजून घ्या जरा बोलणं माझं लक्ष लागणं झाले कारण माझं लक्ष जरा दुसरीकडे चालले कारण सगळी पोरं मागं पुढे झाले आहेत त्यांना इकडे रस्ते माहीत नाहीत कारण जयसिंगपूर सांगली जे आहेत त्यामुळं इकडे जास्त त्यांना वडगावला येऊन माहीत नाही एवढाच विषय आहे. तर विषय झाला की बाबा IBW गोव्याला असते दरवर्षी पण राहिला सगळीच आडवी आलं ठीक आहे. हा काय म्हणाल तो IBW गोव्याला असते दरवर्षी खरं यावर्षी गोव्याला इलेक्शन चालू आहेत आणि 20 तारखेला निकाल आहे बरोबर ह्याच्या दिवशी IBWच्या दिवशी. त्यामुळे जे आता हे IBWचं इव्हेंट आहे ना ते पाचगणीमध्ये ठेवल्यात. लोणावळा पाचगणी साताऱ्याजवळ आहे ते का आता बरेच लोकांना माहीत असणार आहे पाचगणी लोणावळ्याजवळ आहे. तर त्यामुळे आम्ही आता तिकडेच चालले आणि गोव्याचं नियोजन होतं जोरात होतं. त्याला याला ओव्हरटॅक करतो मग तुमच्याबरोबर निवांत बोलतो भावांनो कारण काय ओव्हरटॅक पण करू दे ना. आणि तर आता हायवे लागलोय आणि आता बरोबर किनी टोल नाक्याला जरा थांबणार आहे. पहिला नाश्ता करायला काहीतरी जरा पहिला नाश्ता करूया जरा भुका बिका लागल्यात आता कारण लेट झाला आहे भरपूर 11 वाजले आणि अजून आम्ही किनी टोल नाक्याला जाय त्यामुळे जरा असं पहिला नाश्ता दिन करून घेतो. मेन म्हणजे टोल नाक्यावर ट्रॅफिक पोलीस तीन कोण नाहीत ते बरं आहे कारण सगळ्यांच्या घडला एक्झॉस्ट आहे त्यामुळं आडवाडवी धंदा लय असणार आहे. त्यामुळं आता जरा सगळेजण थांबले आहात नाश्ता बिष्टा चपचपीत करून घेऊया चला. तर आता भावांनो टोल नाक्यावर नाश्ता दिन करून झाली सगळं आता तर आता निकलने का है तो चलो चलते हैं.
चालवायला लय मजा आल्या. कारण कसं आहे, पहिला गाडी आपली जरा असं किरकोळ कामं राहिलेली आहेत. हँडलचं बेरिंग बदलायचं होतं, ऑइल पॅचची जनरलची सगळी किरकोळ कामं आपली होती गाडी राहिलेली आहेत. ते करायचं लय दिवस झालं राहिलेलं माझं, कारण मला वेळ मिळत नव्हता कामामुळं. आणि जसे तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ पण जास्त पोस्ट नाही, आपलं व्लॉग पण काय नाही आहेत, त्यामुळे जरा असं अवघडच होतं सगळं. त्यामुळे आता आपण कंटेंट टॉपचा विषय करायचा, टॉपचा त्यात काय विषयच नाही. आणि एवढ्या दिवसात भावानं राईडला आलो की नाही, सांगू शकत नाही. मनाला एवढं भारी वाटाले, एवढं भारी वाटाले की नाही, खरं मी सांगू शकत नाही. एवढं खतरनाक वाटाले मला राईडला आल्यावर. कारण नाही खरं सांगतो, नाही म्हणलं तर की नाही 6 महिने 8 महिने झाले असतील, कुठंच गेलो नाही मी राईडला, कुठंच. त्यानंतर ना आत्ताची आता माझी राईड असणार, पहिली राईड 6-8 महिन्यानंतरची पहिली राईड आपली. आवाजाचा काय करा, एक्झॉटचा आवाज नाही तर टॉपचा आवाज आहे, टॉपचा. जसं थोटल देशीला तसा आवाज आपला भर पडते, खना ना 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 ना, खना ना 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 ना. कर्नाटक आहे म्हणजे बेळगाव नाही, बेंगलोर साईड शिकून तर आहे ते. म्हणजे ॲडव्हेंचर बाईक घेऊन आल्यात, 4-5 जण आहेत, ॲडव्हेंचर बाईक घेऊन आल्यात. आणि त्यांनी सुद्धा IBWला चालल्यात. खरं कसलं खतरनाक वाटते बा की ॲडव्हेंचर लॉंग राईडला सगळीकडनं गाडी, सामान सगळं बाजूला बांधलेलं, काय लोड नाही, काय नाही अंगावर निवांत. आणि एकदम निवांत. ॲडव्हेंचर म्हणजे ॲडव्हेंचर पाहून बरोबर. लॉंग राईडला का नाही शेवट ॲडव्हेंचर कसलं दिसते बघा की पूर्ण किट, फॉग लाईट गाडीला, जरा गाडी मॉडिफाय केलेली आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक दिसतं, खतरनाक. शेवट म्हणजे शेवट झालाय सगळं खतरनाक. म्हणजे पहिला पण एवढ्या रूटला, म्हणजे या रूटला येऊन गेलो की नाही मी, एवढा रस्ता नव्हता, पूर्ण खराब होता रस्ता. तर आता कसला खतरनाक रस्ता गेला बघा की शेवट म्हणजे शेवट. तर एवढा रस्ता आता आपल्या इकडं कोल्हापूर जिल्ह्यात यायला पाहिजे, म्हणजे विषय नाही. वारं लागाले त्यामुळे जरा वाकूनच चालायला लागाले गाड्या असं वाटाले मला. वारं जर अंगाला तटाले, गाडी पळणार झाली असं वाटाले, कारण सगळं वारं अंगाला तटाले. असं पळवा पाहिजे मात्र. उचलला बघा, त्यामध्ये गाड्या असल्या खतरनाक स्लिप होत्यात, सांगतो लयगान स्लिप होत्यात गाड्या त्यात. आणि रस्ता वर खाली झाला की नाही बोंबा बोंब. हे असं वज्जा गाड्या जाऊन रस्ता कच्चा जातोय जीवा, त्यामुळे बोंबा बोंब. सकाळी म्हणतो दुपारी 3:30ला येऊन थांबलेलं इथं. आणि आता वाजल्या बघा संध्याकाळचं 6:30. ऋषीभवनसाठी थांबलेलं, अजून ते आले.
मॉर्निंग भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आहे त्याच ब्लॉगमध्ये. फक्त विषय एवढा झाला की नाही, काल रात्री यायला मला लेट झाला त्यामुळे की नाही, आणि बॅटरी पण लो झाली ती पॉवर गोप्रोची तीन, आणि पॉवर बँक पण पूर्णपणे संपलेलं. त्यामुळं रात्री आणि जरा वेळ झाला आम्हाला यायला, आणि आलो जेवलो आणि हाय झोपलो, लय वैताग आला. त्यामुळे रात्री का ब्लॉग झाला नाही बघा. हाय सगळं सामान पडले रात्रीनं, त्यामुळे तर आता सगळेजण आवरले आणि एकदम गोल स्टार्ट करल्यात आता गाडी सगळेजण एका धनक्यात. आया आया स्ट्रॉबेरी गँग. आता इथं ती मग गाड्या तिकडे पुढे निम्या गाडी लावली. कधी जाणार आणि कधी भेटणार? स्विमिंग पूल आत्ता गारवून आत्ताच बाहेर पडले. स्विमिंग पूल असेल गार पाण्याचं मला बर्फावर बसल्या का वाटायला, एवढं गार पाणी आहे त्यात. तर आता स्ट्रॉबेरी तिने खायल्यात. सर तुम्हाला स्ट्रॉबेरी कशी वाटली? काय तर बोलायचं आहे, तोंडात नाही ना. तर चला आता तिकीट तीन बुक केले, तर ते बँड तीन आणायचं जाणार आहे. बँड किट बीट सगळं अजून आणायचं आहे, आणि आम्ही अजून गेलंच नाही. आत्ता आमचं आवरून झाली, आणि आता वाजल्यात नाही म्हणलं तरी 12-12:30 वाजल्यात. आम्हाला उठायला पण वेळच झाला आवरूसपर्यंत सगळं. तर चला लवकरात लवकर आवरूया आणि निघूया आपण.